जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुतळा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीच्या आवारामध्ये उभा केला आहे। मात्र हा पुतळा ताडपत्रीमध्ये बांधून ठेवलेला आहे। गेले अनेक दिवस हा पुतळा जैसे थे आहे। विद्यमान सभापती संजयराव काळे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या मदतीने या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी मंजुरी आणली। मात्र पुन्हा रघुनाथ शेठ लेंडे यांनी खो घातलाय म्हणून या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा होत नाही अशी चर्चा होते। नेमकं सत्य काय आहे? रघुनाथ शेठ लेंडे हे स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचे शिष्य आहेत, त्यांचे चाहते आहेत। असं असतानाही रघुनाथ शेठ लेंडे असा विरोध कसा करू शकतात हा आपल्या समजून घेण्याचा प्रयत्न आहे। लेंडे साहेब, काय सांगाल? आपल्या काळामध्ये स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुतळा बाजार समितीच्या आवारामध्ये उभारला, मात्र लोकार्पण सोहळा त्याचा होत नाही। नेमकं घोडं अडलं कुठं आणि आपला विरोध का? वाणी साहेब, खरं तर ह्या मुद्द्यावरती मी थोडंसं काही काळानंतर आपल्याशी बोलणार होतो, कारण अजून 2-3 मुद्दे मला थोडेसे कायदेशीर माझ्या हातात आल्यानंतर सगळ्यांचीच एकत्रित आपल्याला मुलाखत द्यावी असं मी विचारत होतो। परंतु आपण आज मुलाखतीमध्ये काळे साहेबांच्या पुतळ्याचा विषय घेत आहे। तर स्वर्गीय शिवाजीराव दादा काळे माझे सहकारातले गुरु आहेत। सहकारामध्ये त्यांनी मला तालुक्यात आणलं आणि उपसभापतीपद त्यांच्या निमित्ताने मला मिळालं आणि मी एक ठरवलं होतं की ते जोपर्यंत सक्रिय आहेत किंवा आहेत तोपर्यंत त्यांच्या मुलाला किंवा कोणालाही कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा नाही। तर त्यांच्याबरोबर मी शेवटपर्यंत राहिलो। त्यांचा पुतळा उभा करताना खरं तर संजयराव काळेंनी थोडीशी घाई केली। सगळ्या विभागांनी परवानग्या दिल्या, परंतु मार्केट कमिटीच्या 1967च्या कायद्यामध्ये मला एक मिनिट थांबवतो। पुतळा जो उभारला त्यावेळेस सभापती कोण होतं? संजयराव काळे। संजयराव काळे होते। तुम्ही संचालक होता? संचालक होतो। मग संजयराव काळे जर नियमबाह्य पुतळ्याची उभारणी करत होते, तुम्ही विरोध का दर्शवला नाही? खरं तर त्याला विरोध करायला त्यावेळेला पाहिजे होता, परंतु त्या मधल्या काळामध्ये प्रशासक आला, त्यांनी मागच्या ठरावामध्ये सगळ्या परवानग्या घेऊन त्याप्रमाणे त्याचं कामकाज केलं। दादांचा पुतळा उभारण्याबद्दल पुतळा करण्याबद्दल आमच्या मनात कुठंच शंका नाही। माझ्या सोसायटीने त्यावेळेला संमती दिलेली होती, परंतु माझं एवढंच मत होतं मार्केट कमिटीच्या जर कायद्यामध्ये हा निधी पुतळ्यासाठी खर्च करायला आपल्याला जर अडचणी येतात तर आपण तालुक्यामध्ये दादांनी एवढे कार्यकर्ते घडवलेत, त्यांच्याकडून आपण सगळ्यांकडून वर्गणी काढूया आणि त्या पुतळ्याची रक्कम त्या निमित्ताने खर्च करूया आणि दादांचा पुतळा उभा करूया असं आपण ठरवूया। परंतु संजयराव काळेंना घाई झाली होती। त्यांना पुढची 2014ची आमदारकी लढवायची असल्यामुळं त्यांनी काही ठराविक संस्थांना देणग्या पण बेकायदेशीरपणे दिल्या आणि ह्या पुतळ्याचं काम सुद्धा घाईघाईत उरकलं आणि त्या निमित्ताने त्यांनी कायदेशीर काय केलं, बेकायदेशीर काय केलं हा भाग वेगळा आहे। तुम्ही संचालक असताना विरोध दर्शवला का नाही? दादांच्या पुतळ्याला डायरेक्ट विरोध दर्शवणं खरं तर माझ्या दृष्टीने योग्य वाटलं नाही। मग आता विरोध का? आता विरोध नाही पुतळ्याला माझा, दादांच्या पुतळ्याला किंवा उभारणीला विरोध अजिबात नाही। माझा वैयक्तिक तर अजिबात नाही, फक्त त्यासाठी जो काही निधी खर्च झालाय तो बाकी मार्केट कमिटीचे जे काही पैसे आहेत ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहेत। शेतकऱ्यांच्या निधीचे पैसे त्याला लागण्यापेक्षा ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी घडवले त्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा रुपया 2-2 रुपये देऊन त्या निधीचे गोळा करावेत आणि त्याची ती भरपाई करावी ह्या विचाराचा मी आहे। खरं तर उद्या जर शासनाने सांगितलं की ही रक्कम जो खर्च केला ही याची रिकव्हरी करावी, तुम्हालाही पैसे भरावे लागतील? मी त्या ठिकाणी संचालक होतो, संचालक म्हणून आणि वेगळे काय असं जी काय माझ्या वाट्याला त्याच्या हिशोबाने रक्कम येईन किंवा अजून त्याच्यापेक्षा वाढीव जरी आली तरी ती रक्कम भरायला मी कधी पण तयार आहे, तो माझा शब्द आहे। साहेब, ज्या शिवाजीराव काळेंनी तुम्हाला सहकारामध्ये आणलं त्यांचा पुतळा बाजार समितीनं कायदेशीर बेकायदेशीर जो काय कसा उभा केला असेल ते केला असेल, तुम्ही सगळी मंडळी कॉन्ट्रीब्युशन काढून हा विषय मार्गी का लावत नाही? मी सभापती असताना मार्केट कमिटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेला आल्यानंतर त्यावेळेला आम्ही सर्वांनी विचार असा केला की जर कायदेशीरपणे ह्या रकमेला जर आपल्याला शासन परवानगी देत नाही पुतळा अनावरण करायला, पुतळा तो उभारून झालाय, खरं तर यांनी पूर्वी जी परवानगी दिली होती ती मी तुम्हाला त्याचं वाणीसाहेब पत्र पण एकदा दाखवले की यांच्या काळामध्येच पुतळा उभारणीसाठी परवानगीचं पत्र कक्ष अधिकारी पणन संचालक यांच्याकडे गेलं होतं आणि त्याचं मी सभापती झाल्यानंतर ज्या दिवशी मी सभापती झालो त्याच्यानंतर 15 दिवसांनी ते पत्र आले, पण त्याच्यावर तारीख बाकी 3 ऑक्टोबर 2015 आहे। म्हणजे त्या दिवशी मी सभापती होता असताना ते पत्र तिथं तयार झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मार्केट कमिटीला पुतळा उभारण्यासाठी जी परवानगी मागताय तर त्याच्यामध्ये कायद्यात तरतूद नसल्यामुळे ती तुम्हाला परवानगी देता येत नाही। यांनी मग एका क्लिपमध्ये तुमच्याशी बोलताना बोलले की तिथं उभारणीसाठी रघुनाथ लेंडेला कायदा समजतच नाही, तिथं उभारणीसाठी ते म्हणतायत पुतळा तो उभारून झालाय। कदाचित त्यांच्या दृष्टीने तुम्हाला कायदा कळत नसेल, कारण ते कॅम्ब्रिज रिटर्न आहेत।
आता मला याच्यावर फार काय बोलायचं नाही. तालुक्यातील जनतेला माहिती आहे संजय काळे कोण आहेत आणि रघुनाथ लेंडे कसा आहे ते. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही जादा बोलण्यापेक्षा त्यांच्याच पत्राला उत्तर त्यांच्याच खात्याने त्यावेळेला दिलेलं आहे आणि त्या पत्रालाच अनुसरून मी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता की आम्हाला परत एकदा ती परवानगी उभारण्यासाठी मिळावी. नियमाप्रमाणे जर आपण त्याचा निधीचा खर्च करायची परवानगी जर होत नाही तर आपण ती उभारणीच म्हणू शकतो, कारण आपण सांगू शकत नाही की आम्ही तो लेंडे साहेब, आता तुम्ही बऱ्यापैकी सहकारामधले तज्ज्ञ आहात. जो पुतळा आपण उभारलाय ऑलरेडी त्याचं खर्च टाकले, त्याचं ऑडिट झालंय आणि पुन्हा आपण सरकारकडे पुतळा उभारायला परवानगी द्या अशी चुकीची मागणी कशी करू शकतो? वाणी साहेब, माझ्याकडं एक ठराव आहे मार्केट कमिटीचा का त्याच्यामध्ये मार्केट कमिटीने ऑलरेडी त्या पुतळ्याची वर्क ऑर्डर दिली, त्या कंपनीला काम दिले आणि त्याच्यानंतर तुम्ही कलेक्टरकडे परवानगी मागताय, त्याच्यानंतर तुम्ही पणन संचालकाकडे परवानगी मागताय. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आताच पूर्ण केल्या, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ते जर उद्या म्हटले का वाणी साहेब तुम्ही मध्ये बसा, संजय काळे पलीकडून बसवा आणि मी इकडून बसवा, मी बसून सगळे कागद तुम्हाला दाखवून देईल. प्रश्न तिथंच येतो, तुम्ही त्यावेळेस रोखलं का नाही? अहो, यांनी परस्पर केलं नाही सगळ्याच मिटिंगामध्ये. आता सुद्धा काही मिटिंग अशा होतात की त्यानंतर ठराव घुसळले. आता काय होतं, तुम्ही संचालकच नाही, हा विषय आपण सोडून देऊ. मी नाही ना, आता 2 महिने फक्त नाही, पण त्याच्या अगोदर पण मी 15-16 वर्ष त्यांच्यावर तुम्ही विरोध का नोंदवत नव्हते? मग विरोध नोंदवला वेळोवेळी. फक्त ज्या वेळेला दादा स्वतः आहेत होते, ज्या ज्या गोष्टीत आम्हाला पटल्या नाही तर दादानी सांगायचं रघुनाथ मी इथं आहे, मला हे काम करू दे, ते विरोध करू नये. दादांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवून आपण त्यावेळेला विरोध केला नाही. ज्या दिवशी दादा आपल्या जगामध्ये नव्हते त्यानंतर संजय काळेचं जे जे चुकीचं काम झालं त्या प्रत्येक वेळेला मी त्याला विरोध केलेला आहे. मी कुठंच असं काही थांबलेलं नाही आणि इथून पुढे पण संजय काळेचं जे चुकीचं काम असेल, जे शेतकरी हिताचं नसेल त्याला माझा डायरेक्ट विरोध राहणार आहे. संजयराव काळेंनी एखादी गोष्ट चांगली केली त्याचं स्वागत करा. चांगली करायचं त्यांना आयुष्यात कधी माहीतच नाही. कुठले सगळं चांगलं रघुनाथ लेंडेच करतात, संजय काळे सगळं वाईट करतात? अजिबात असं मी म्हणणार नाही. रघुनाथ लेंडेंनी चांगलं केलं का वाईट केलं हे तालुक्यातली जनता ठरवेल, शेतकरी ठरवतील. परंतु संजय काळेंनी एकदा सांगावं मी असं चांगलं. संजय काळेंनी चांगलं केलं म्हणून पुन्हा सभापती झाले. चांगलं केलं ना त्यांनी. माझ्याबरोबर जे संचालक निवडून आले, गरीब होते बिचारे, पैसे नव्हते त्यांच्याकडे, ते माझ्याबरोबर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला मदत केली, आम्ही निवडून आलो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संजय काळेंनी मदत केली. हे काम चांगलं केलं ना त्यांनी. नेमकं काय म्हणायचं मला कळतंय तुम्हाला काय, तुम्हाला लक्षात येते मला काय म्हणायचं ते की ज्या दोघांना कळून उपयोग नाही, जनतेला कळलं पाहिजे तुम्हाला काय सुचवायचं. तालुक्यातील जी सुज्ञ जनता आहे, शेतकरी आहे, त्या सगळ्यांना माहिती आहे का रघुनाथ लेंडे सभापती पदावरून का खाली झाला, त्याच्यामध्ये काय आर्थिक ओलाढाल झाली हे सगळं माहिती आहे. आणि संचालकांच्या इच्छा आकांक्षा तुम्ही पूर्ण करू शकले नाही म्हणून तुम्हाला पाय उतरवावं लागलं. त्याहीपेक्षा संचालकांच्या ज्या सगळ्या अपेक्षा होत्या त्या माझ्यापेक्षा संजयराव काळेंनी पूर्ण केल्या आणि म्हणून तर मी सभापती पदावरून घरी गेलो आणि ते स्वतः सभापती पदावर आले. हे तालुक्यातील जनतेला माहीत आहे. 1-1.5 वर्ष राहिले आणि साहेब त्याच्यानंतर परत एकदा ही जनरल निवडणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. जर या संचालक जर बरोबर कामकाज करत असतील तर यांनी पुढच्या पॅनलमध्ये संजय काळेंच्या बरोबर पॅनलमध्ये उभं राहावं. मी स्वतः परत पॅनल करून उभं राहणार आहे. जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला खाली बसवायचं ते, त्याच्याबद्दल मी जनतेबरोबर माझा विश्वास आहे. लेंडे साहेब, बाजार समितीने 14-15 लक्ष रुपये खर्च करून तो पुतळा आता उभा केलेला आहे. आता तुमची भूमिका स्पष्ट काय आहे? पुतळा उभा करून देणार तुम्ही परवानगी देणार का? तुमची साथ असेल का? किंवा बेकायदेशीरपणे जर उभारला असेल तर याची रिकव्हरी झाली पाहिजे का? खरं तर त्यांनी जी परवानगीला मागितली त्याच्यामध्ये सहकार आणि पणन खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी असं स्पष्ट लिहिलंय की तपासून योग्य ती कारवाई करावी. तपासताना त्यांनीच अगोदर तो पुतळ्याला खर्च करता येत नाही म्हणून परवानगी नाकारली आणि आता माझं असं म्हणणं आहे का जर शासन परवानगी देत नाही तर त्या जे काही मार्केट कमिटीतून पैसा खर्च झालाय तो पैसा लोकवर्गणीतून गोळा करावा, तो मार्केट कमिटीत भरावा आणि नियमाप्रमाणे आपण पुन्हा एकदा परवानगी मागावी. कोणी विरोध करायचं काही कारण नाही आणि तो पुतळा आपल्याला अनावरण करता येईल. त्याचं कुठली शिवाजीराव काळे तुमचे गुरु होते, तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल? सगळ्यांचं असेल त्याच्यापेक्षा नक्की जास्त असेल, त्याच्यात काही अडचण येणार नाही. तुम्ही आणि संजयराव काळे एका पक्षाचे नेते कार्यकर्ते, कदाचित तुम्ही दोघे मित्र असाल. तुमचं पद गेल्यामुळे तुमच्यामध्ये काही अंशी दुराग्रह किंवा एकमेकाबद्दलचं वैमनस्य काही अंशी निर्माण झालं असेल. तुम्ही सभापती असताना सगळे संचालक चांगले होते. तुम्ही पाय उतार झाल्यानंतर तुम्ही अनेक संचालकांच्या पदं घालवायच्या मागे लागलात, काहींची पदं गेलीत. हे दुटप्पी वागणं कितपत योग्य? वाणी साहेब, विषय असा आहे की मी सभापती होतो, माझ्यापर्यंत मी काम करायचा प्रयत्न केला. नंतरच्या काही काळात आमच्या संचालकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून ते तिकडे गेले, ते त्यांनी संजय काळेंना सभापती केलं. इथपर्यंत बरोबर आहे. मागच्या 2 संचालकांची आर्थिक परिस्थिती संजय काळेंमुळे सुधारली असं म्हणायचं? त्याचा अर्थ तसाच निघतो ना. मला एवढंच सांगायचं आहे का मागच्या 2 फेब्रुवारी 2018ला
मार्केट कमिटीने ठराव केला. मला सभापती पदावरून घालवल्याचं काही वाटलं नाही, हरकत नाही, सगळ्यांचं चांगलं होत असेल तर मला त्याच्यात आनंद आहे. त्यांचं सगळ्या काय ज्या अडचणी असतील त्या सुटत असतील तर त्या निमित्ताने मी त्यांच्याबरोबर होतो. परंतु 2 फेब्रुवारी 2018ला त्यांनी माझं संचालक पद रद्द करायचा जेव्हा ठराव केला त्यावेळेला 11 लोकांनी माझ्या विरोधामध्ये तिथं मतदान केलं. मग ज्यावेळेला हे लोक मला सभापती पदावरून घालवीपर्यंत मला काही वाटलं नाही, पण जेव्हा मला ते संचालक पण ठेवू शकत नाहीत, मग ज्यावेळेला मला त्यांनी संचालक पदावर न ठेवण्याचा ठराव केला त्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांनी खरं तर मला सांगितलं की आता तुम्ही शांत काय बसायचं कारण नाही, तुम्हाला ते शक्य नसेल तर तुमच्या वतीने आम्ही कुठं कुठं जायचं, काय केस लढवायच्या, कुठं काय अपिलं करायची ते आम्ही सगळी करतो. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ती अपिलं केलीत. त्या ठिकाणी कुठेही मी स्वतः कोणतं अपील केलं नाही. मग इथं पिंपळवंडीचे असतील, काळवाडीचे असतील, अगदी ओतूरच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांनी. सगळे बगलबच्चे तुमचेच? बगलबच्चे नाही म्हणते, त्याला कार्यकर्ता म्हणतो ना मी त्यापेक्षा. तुमच्या दृष्टीने कार्यकर्ते एखाद्याचा असेल तर बगलबच्चा. सर, या कार्यकर्त्यांना तुम्ही सभापती असताना हे शहाणपण का सुचलं नाही? त्यावेळेला नसेल करायचं त्यांना वाणी साहेब. आता त्यांना तुमची वाटलं खुर्ची टेकावी म्हणून बाबा सगळे चालले चालू द्या. वाणी साहेब, ज्यावेळेला मी संचालक पदापर्यंत होतो तोपर्यंत मान्य आहे ना मला. तुम्ही मला संचालक पण जर ठेवत नसाल तर माझ्या काही लोकांना त्याचं वाईट वाटणं साहजिक आहे ना. मग ते म्हणणार यांना तरी का संचालक ठेवा, हे सुद्धा नियमात नाहीत. मग म्हणून त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. लेंडे साहेब, तुम्ही सभापती असताना ज्या पंपावर डिझेल टाकायचे त्या पंपाचे मालक कदाचित NM काळे असतील. त्यांचं संचालक पद जावं म्हणून तुम्ही आता प्रयत्न करतायत का? तर ते संचालक पदाचा लाभ घेतात, तिथून डिझेल भरतात. तुम्ही चेअरमन असताना हा विरोध का केला नाही? मगाशीच मी सांगितलं साहेब, सगळ्यात काय म्हणतो ना आपण दिव्याखाली अंधार असतो. सगळेच कार्यकर्त्यांकडे काही ना काही चुका झालेल्या असतात. मुद्दा एवढा देतो का ते माझ्या बरोबर होते. मी तुम्हाला खरं तर मगाशी पण एकदा सांगितले की बऱ्याच लोकांनी मला ज्यावेळेला आम्ही सगळ्यांनी पॅनल तयार केलं आणि त्या पॅनलमध्ये त्यांना घेतलं, त्यांना बऱ्याच लोकांनी सांगितलं का NM काळे साहेबांना तुम्ही पॅनलमध्ये घेऊ नका, हा फार विश्वासघातकी माणूस आहे, आपल्याबरोबर राहूच शकत नाही. तर त्याचप्रमाणे एक महिला संचालिका घेतली, तिच्या मिस्टरांबद्दल सुद्धा मला बऱ्याच लोकांनी तक्रार केल्या, पण आम्ही सगळ्यांच्या वतीने ते ऐकलं, त्यांना बरोबर घेतलं. आणि हे करत असताना ज्यावेळेला ते संचालक झाले तर त्यांचे आता त्यांच्याबरोबर गेले जे संजयराव काळे साहेबांबरोबर, ते काळे साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर फिरत होते ना बँकेच्या निवडणुकीला, त्यांच्याबरोबर होते. तरी त्यांनी संचालक म्हणून त्यांना घेतलं नाही, कारण त्यांना माहिती हा माणूस कसा आहे. पण आम्ही त्यावेळेला ठीक आहे, हरकत नाही, आपल्या परिसरातला माणूस आहे, हुशार आहे म्हणून आम्ही त्यांना बरोबर घेतलं. लोकांनी फार विरोध केला, परंतु ज्यावेळेला तो माणूस माझं संचालक माझ्या बरोबर मी नेतृत्व करणाऱ्या पॅनलमध्ये जेव्हा मी त्यांना घेतलं ते निवडून आले आणि ते सभापती पदाला माझ्या बरोबर राहिले नाही त्याचा अडचण नाही. परंतु ज्यावेळेला माझं संचालक पद ते परत घालवायला निघाले तर कोणी माणूस हा विचार करेल ना मग त्यांना तरी का संचालक पदावर ठेवावं. आणि वाणी साहेब असे ह्या हाताने माणसाने एखाद्याने काही चुकीचं केलं तर दुसऱ्या त्याला फेडावं लागतं. आता माझी माहिती अशी का जे संचालक आमच्याबरोबर नव्हते, ज्यांनी त्याच्यात लीडची भूमिका घेतली त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. हे मी तालुक्यातील जनतेला सांगतो की ज्यावेळेला तुम्ही चुकीचं वागता, काही चुकीचं करून तालुक्यामध्ये जाता. असंच मी एकदा अजून एक उदाहरण सांगेल की एकदा अनिल घोलप उपसभापती पदा जेवढे निवडून आले आणि दिलीप कोल यांना सभापती पदाची संधी बेनके साहेबांनी दिली होती, तेव्हा सुद्धा खंडोबाचा बेल भंडार घेतलेल्या माणसाला एकाला असंच प्रॉब्लेम आला आणि तो 5 वर्ष स्वतःच्या पायावर चालू शकला नाही, अशी माझी माहिती आहे. म्हणजे ह्या लोकांनी सुद्धा, ह्या संचालकांनी सगळ्यांनी बेल भंडार घेतला होता आणि त्यानिमित्तानं आता सुरुवात झाली. एकाला पॅरालिसिसचा अटॅक आला, अजून दुसरा कशाचा आपत्तीत जाईल, अजून काय होईल. म्हणजे तुम्ही चुकीचं जर वागले तर तुम्हाला ह्या जन्मामध्ये भोगावं लागतं, एवढंच मी सांगेल. आणि मी सुद्धा जर काही चुकीचं असेल तर माझ्याला सुद्धा ते चुकीच्या शिक्षा भोगायला लागेल, त्याच्यासुद्धा मी सुद्धा सुटू शकत नाही, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बाजार समितीच्या जागेमधला मुरुम मांटोकर कंपनीला तुम्ही दिला तो विषय ताजा आहे, न्यायप्रविष्ट आहे. संजयराव काळे तसे तुम्ही व्यक्तिगत दुश्मन नाही. लोकसभेची विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे. तुम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते नेते आहे. तुमच्यामध्ये तुमच्यातला दुरावा कमी व्हावा असा काही प्रयत्न असेल का? आणि तुमचं भूमिका पुढे काय असेल? वाणी साहेब, तुम्ही मुरुमाचा विषय काढला. मुरुमाच्या त्या टेंडरमध्ये मी कितीतरी वेळा असं सांगितले का संजयराव काळे असताना त्यांनी 45 लाख रुपयाला ती जमीन लेवल करायला दिली होती. मी सभापती झाल्यावरती ती तो मुरुम आपण मोंटो कॉर्ला कंपनीला देऊन त्याचे 30 लाख रुपये संस्थेला मिळालेत. म्हणजे ते 45 लाख आणि हे 30,75 लाख रुपयाचा संस्थेचा फायदा झाला आहे. त्यानंतरचा विषय त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरचं अफिडेविट करून घेतलं, नंतर माझ्या गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वाणी साहेब ह्या 1.5 वर्षामध्ये ज्या DDR साहेबांनी पत्र देऊन रघुनाथ लेंडे गुन्हा दाखल करा असं सांगितलं, त्याच DDR साहेबांनी 3 पत्र दिली. त्याच्या माझ्याकडे आता पत्र आहे, ती तुम्हाला मी दाखवतो. आता तर एक 22/2/2019चं पत्र आहे
की मार्केट कमिटी सभापती आणि सचिवांना आणि संचालकांना त्यांनी पत्र लिहिले की रघुनाथ लेंडेवर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मोंटो कार्लो कंपनीकडून 53 लाख रुपये ताबडतोब वसूल करावेत आणि जर आपण ते वसूल करण्यामध्ये हायगाई करणार असाल तर हे पैसे सभापती आणि संचालक मंडळाकडून वसूल करण्यात येतील, अशा प्रकारचं त्यांचं पत्र आहे. हे सगळं असताना पुढचा विषय राहिला की येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काय काम करावं. संजय काळे साहेब जे काम करतात ते फक्त त्यांच्यासाठी पक्षाने काम करावं म्हणून त्यांचं कायम काम असतं. त्यांनी कधी कोणासाठी पुढे उभं राहून काम केले असं माझ्या तरी ऐकवत नाही, कारण त्यांच्यापेक्षा मी 2 वर्ष तरी पक्षामध्ये सक्रिय जास्त काम केलेलं आहे. असं म्हणताय 2019ला अतुल बेनकेंचा मी प्रचार प्रमुख असेल आणि त्यांना मी विजयी करीन. ते असं म्हणतायत. संजयराव काळे स्वतः अतुल बेनके बरोबर फिरतील, परंतु त्यांचे जे कार्यकर्ते ते कुठं जातात, त्यांची जी गावं आहेत ती गावं जर लीडला लागली त्याचं आता इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये गावोगाव समजतं आपल्याला कोणत्या गावात किती मतदान झालं, कोणाचं कुठं झालं. मी बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहूनच काम करणार आहे, मी काही इकडे तिकडे कुठं जाणार नाही. आणि हे करत असताना संजयराव काळे जर म्हणत असतील तर त्यांनी लोकसभेला त्यांच्या गावामधून जेवढं पिंपळवंडी मी सांगेल लोकसभेच्या वेळेला लीड मिळेल त्या पट्टीमध्ये त्यांनी त्यांचे मित्र किंवा त्यांचे गावं त्यांचे कार्यकर्ते यांच्या गावामध्ये स्वतःने त्या प्रकारचं मतदान मिळून दाखव, ते इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये समजणार आहे. आणि मग जर एवढं सगळं असेल तर आम्ही शरदराव लेंडेंचा मी पुतण्या म्हणून तालुक्यामध्ये काम करतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासाठी काम केलं, एकमताने कोणा पण शरदराव निवडून आले. मग संजयराव काळे साहेबांच्या मतदारसंघामध्ये ते जर जिल्ह्याचं नेतृत्व करतात, जिल्हा बँकेवर काम करतात, मार्केट कमिटी सभापती म्हणून काम करतात, मग त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघामधली पंचायत समिती जिल्हा परिषद 15 वर्षात एकदा निवडून आली नाही म्हणजे मग ते पक्षाचं काम करतात का? मग त्यांनी एखादी निवडून आणून दाखवावी, मग आपल्याला सांगावं की मी पक्षाचं काम करतोय म्हणून. बाजार समितीच्या मुरमाच्या प्रकरणावर तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तुमचे आणि विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचा घरोबा वाढला, मैत्री वाढली अशी चर्चा होती. शरददादा सोनवणे तालुक्याचे आमदार आहेत, माझ्या गावचे आहेत ते. आणि खरं तर मागच्या केसमध्ये त्यांनी मला कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आणि कुणीच केलेली का करावी. मी जर गुन्हेगार असेल तर गुन्हेगाराला कुणीच मदत करू नये असं माझं पण मत आहे. माझ्या पद्धतीने मी माझ्या मित्रांनी माझ्या सहकार्याने जे जे काही प्रयत्न करायचे त्याप्रमाणे मी अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर ती कोर्टात केस चालू आहे आणि मला भविष्यात जाणीव आहे की मला खात्री पण आहे की मी कागदोपत्री कुठे त्यामध्ये चूक केलेली नाही. मी त्यातून निर्दोष सुटून जनतेपुढे येणार आहे. आणि शरददादांनी मला मदत केली म्हणून मागच्या क्लिपमध्ये संजयराव काळे म्हणतात मला अटक होऊ नये म्हणून केली. संजयराव काळेंनी देव पाण्यात ठेवले होते. त्यांनी काय काय संजयराव काळे चुकीचं काय बोलतायत? तुम्ही सोनवणेंच्या बंगल्यावर गेलेच होते. गेलो होतो, परंतु कशासाठी गेलतो साहेब? माझ्या गावचा एक कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यांनी त्या दिनेश कुतळला त्याची स्वतःची गाडी दिली होती आणि ती गाडी पोलीस स्टेशनला ठेवून घेतली होती. ती गाडी सोडवण्यासाठी मी गेलतो, मला जामीन करा म्हणून. मी कधी शरददादा सोनवणेकडे गेलो नाही आणि जाणार पण नाही. माझ्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पाडून मी त्यातून बाहेर आलेलो आहे. त्याचं आणि हेच सगळ्यांना दुःख झालंय की सगळ्यांनीच हे ठरवलं होतं की रघुनाथ लेंडेला एक दिवस तरी आतमध्ये बसला पाहिजे. पण मी केलेलं समाजकार्य, मी समाजात जे काम करतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मी केलेलं जे पुण्य असेल ते माझ्या कधी पण फळाला येणार आहे याच्यावर मला खात्री असल्यामुळे मला त्या बाजून मी वाचलो किंवा बाहेर निघालो आणि कायदेशीर कुठंच चूक केलेली नाही. उद्या जे कोणी प्रतिज्ञापत्र केलं, समजा मी तुमच्या विरोधात एखादं प्रतिज्ञापत्र करून जर दिलं आणि त्याच्यावर जर माझ्यावर एखादा मोठा गुन्हा जर कोणावर होणार असेल ती चूक आहे, त्याची शहनिशय व्हावी लागते, त्याच्यामध्ये खात्री करावी लागते आणि मग ते पुढे व्हावं लागतं. त्याच्यामुळे त्याबद्दल मला आता जास्त काही न बोलता ती कायदेशीर प्रक्रिया त्यातून काय व्हायचं ते होईल आणि नंतर आपण ठरवूया पुढे काय करायचं ते. तुमच्यामधला आणि काळेंमधला दुरावा काही अंशी कमी होईल का नाही निवडणुका पुढे आहे? त्यांचा माझा दुरावा कमी होण्याचे काहीच कारण नाही. त्यांचा माझा जे काही टोकाचे विरोध आहे, त्यांनी जे काही ज्या पद्धतीने सभापती पदाच्या वेळेला जे कामकाज केलं, संचालक पदावरून काढण्यासाठी केलं आणि नंतर जे जे काही ते आता कारवाया करतात तर त्या कारवायाला उत्तर देणं माझं काम आहे. मी लढवाई आहे, मला कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे जाऊन लढायची सवय आहे. त्यामुळं मी कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही. ज्या ज्या पद्धतीने माझ्यावर घाव होतील त्याप्रमाणे मी त्याच्यावर स्वतः करत राहणार आणि त्यांचं जे चुकीचं असेल त्याला बाकी मी सामोरं जाऊन ते कसं चुकीचं काम करतं हे मी सांगेल. आणि साहेब मला एक 8-15 दिवस अजून द्या, मी 15 दिवसाच्या आतमध्ये किंवा महिन्याच्या आतमध्ये परत एकदा तुमच्याकडे स्वतःहून येईल आणि अजून त्यांनी काय काय चुकीची कामं केली ती कायद्यासह तुमच्यावर पुराव्यासह तुमच्या पुढे मांडेल आणि त्यानिमित्ताने आपण ती जनतेपुढे मांडावीत एवढीच आपल्याला विनंती आहे. पुन्हा माझा एक शेवटचा प्रश्न, शिवाजीराव काळे यांचा पुतळा मोकळा श्वास कधी येईल? सगळ्यांनी वर्गणी काढून ते पैसे भरल्यानंतर लवकरात लवकर तो पुतळा मार्गी लागेल, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. वैयक्तिक माझा त्यासाठी विरोध नाही, परंतु माझ्या मागे जे काही कार्यकर्ते काम करतात त्यांना असं वाटतं का संजय काळेंनी जर एवढा मोठा आपल्याला आघात केला, जनतेने आपल्याला निवडून दिलं होतं आणि त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खोपसून जे काही केले त्यामुळे त्याच्याबाबत त्यांना शासन व्हायला पाहिजे. खरं तर ते वागानी संजय काळेंना व्हायला पाहिजे, पण ते दादांच्या बाबतीत घडलं जाते, त्याला माझा पण नाईलाज आहे. पण दादांचा पुतळा लवकरात लवकर ओपन व्हायला पाहिजे एवढी बाकी माझी मनोमन भावना आहे. बाजार समितीच्या आळे मार्केटच्या पुढे एक गाळा बाजार समितीनं बेकायदेशीरपणे दिला आहे, परवानगी दिली
पुन्हा परवानगी नाकारली जाते, तिथंही तुमचा विरोध आहे, नेमकं काय? त्याला माझा विरोध असायचं काहीच कारण नाही. ती जी जागा दिली ते बाजार कमिटीच्या कुठल्याही कामामध्ये इमारत बांधत असताना त्याला येणे ऑर्डर करावं लागते, टाउन प्लॅनिंगची सँक्शन घ्यावी लागते. टाउन प्लॅनिंग ती जागा मोकळी जागा सोडलेली आहे, ओपन स्पेस म्हणतो आपण त्याला. काही ठिकाणी स्कूटर पार्किंग असतं, इतर काही जे गोष्टी सोडलेल्या असतात त्या जागेमध्ये त्याच संस्थेने जर अशी काही बांधकामं केली तर त्याला अडचण होती. मी काय करायचं, आतमध्ये एका कार्यकर्त्याने तिथं त्या हायवेच्या अथॉरिटीला पत्र लिहिलं. हायवेवाल्यांनी मार्केट कमिटीला सांगितलं की आमच्या जागेच्या आतमध्ये तुम्ही बांधकाम केले ताबडतोब पाडा. मार्केट कमिटीला नोटीस दिलं. मार्केट कमिटीने नोटीस त्या त्या व्यापाऱ्याला दिली आणि सांगितलं का तुम्ही ताबडतोब ते बांधा. मग मार्केट कमिटीचे जर सभापती केम्ब्रिज रिटर्न आहेत, त्यांना जर कायदा चांगला समजतो होतो, त्यांनी ते ठरावाने जागा दिलीच कशी अगोदर. त्याचप्रमाणे वाणी साहेब जुन्नरला 16 टपऱ्या त्यांनी त्या 45 गाळ्यांच्या समोर बांधायला दिल्यात. तिथं सुद्धा जुन्नर नगरपालिकेच्या इंजिनियरनी ती जागा मोकळी असताना तुम्ही तिथं 16 टपऱ्या बांधायला दिल्यात म्हणून तिथं सुद्धा त्यांना नोटीस काढली का त्या पाडण्यात येतात. अजून बरेच विषय आहेत, मी हळूहळू तुमच्याशी सगळं सांगतो. आता या विषयावर चर्चा नको. धन्यवाद. एक आठवलं म्हणून शेवटचा प्रश्न, बाजार समितीचं तुमचं संचालक पद गेलेलं आहे, तुम्ही हायकोर्टात जाणार होता, पुढे काय झालं? माझी केस हायकोर्टमध्ये चालू आहे. आताची येणारी 14 तारीख त्या निमित्ताने आहे आणि माझा न्याय देवतो विश्वास आहे. आणि खरं तर वाणी साहेब सांगू, मी खरं शेतकऱ्यांना पण माझ्या सगळं सांगणार आहे की मी आता सभापती म्हणून तिथं काम केलंय आणि मला आता संचालक म्हणून तिथं राहण्यामध्ये पण इंटरेस्ट नाही. फक्त जनतेसाठी, लोकांच्या समाधानासाठी मला ते संचालक पद टिकवायचे. उद्या मला हायकोर्टने सांगितलं का तुमचं संचालक पद रद्दच आहे तर मला ते चालेल. मी भविष्यामध्ये पॅनल करून लढून परत सभापती होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे संचालक पदी राहिलोच पाहिजे मी, असं काय माझा अट्टास नाही, कारण मी बाहेर राहून सुद्धा त्यांच्या चुकीच्या कामाला विरोध करू शकतो. एवढंच आपल्याला सांगतो. धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करतोय का, याबाबत वेगवेगळी मतं आहेत. संजयराव काळे यांनी सभापती होताना काय काय केलं, तालुक्यामध्ये वेगवेगळी चर्चा होते. रघुनाथ लेंडे सभापती असताना हे संचालक होतं, त्यांचं पद गेल्यानंतर ह्या संचालकांच्या मागे रघुनाथ लेंडे यांनी भुंगा लावलेला आहे. काहीतरी राजकारण घडतंय. भविष्य काळामध्ये ही सगळी मंडळी एकत्र येतील, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचा विकास होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर संजयराव काळे आणि रघुनाथ लेंडे यांच्यामधला दुरावा काही अंशी कमी होईल, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवा. पाहूया भविष्य काळामध्ये रघुनाथ लेंडे आणि संजय काळे यांच्यातला दुरावा कमी होतोय का आणि बाजार समितीमध्ये नेमकं काय चालतंय, बाहेर काय निघणार आहे. 14 तारखेनंतर रघुनाथ लेंडे काय स्फोट घडवणार आहेत यावरही आपलं लक्ष असणार आहे. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स.